जय माणकी. आज जग फार जवळ आलं. प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्याच्याकरता लागणार वायफाय कोणामुळे मिळालं? 1984 साली गोविंद स्वरूपांनी जेएमआरटीची स्थापना केली उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये. आणि ब्लॅक होल मधून बाहेर पडणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्या वेव्हज त्या पकडत असताना आणि विश्व निर्मितीचं गमक शोधत असताना अनहदपणे वायफाय मिळालं 1984. त्याला कारणीभूत आहे जेएमआरटी. जर मी चुकत नसेल तर 14 जुलैला मला वाटतं चांद्रयान-3ची मोहीम सुरू झाली. या सगळ्याचा वारकरी संप्रदायाशी अनन्य संबंध आहे म्हणून सांगतो. आणि 23 ऑगस्टला जे सॉफ्ट लँडिंग झालं त्याचा ऑब्झर्वर जेएमआरटी. जेएमआरटी हा विषुववृत्ताचा सेंटर पॉइंट आहे. तिथून जो स्काय दिसतो तो आशिया खंडातून कुठेही दिसत नाही, ते लो व्हायलन्स आहे. पण आज जे विज्ञानाला कळालं ते 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यांना कळालं आणि त्या रेडियसमध्ये ज्ञानोबाऱ्या उलट पालट फिरत राहील. ज्या ज्ञानोबाऱ्यांचा अभंग मी सेवेकरता निवडला त्या ज्ञानोबाऱ्यांची महती या निमित्ताने आपल्या लक्षात आणून देतो. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबाऱ्यांचं जे म्हणणं आहे पै अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे. ज्ञानोबाऱ्यांनी अनेक वेळा अवकाश यात्रा केली असावी हे माझं व्यक्तिगत मत आहे. ते आपल्यावरती बंधनकारक नाही, ते माझं व्यक्तिगत मत आहे. पण या निर्णयापर्यंत मी जो आलो त्याची अनेक कारण आहेत. माझ्या म्हणण्याला बळकटी यावी, पुष्टी यावी याची अनेक कारण मला आपल्या समोर देता येईल. त्याची चिकित्सा, त्याची मीमांसा मला करता येईल. 17व्या शतकापर्यंत कीर्तन तुम्हाला बोलणार असतं.